अक्षय, सुवर्णा बोलते। एक महत्त्वाची माहिती, ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे तो नेमका परिसर कसा आहे, तिथे मदत पोहोचवण्यात काही अडचणी येत आहेत का? बारामती विमानतळ हा बारामती शहरापेक्षा बाहेर आहे आणि काही शहराच्या काही लांब अंतर आहे या शहरापासून। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अजित पवार हे आज बारामतीच्या दिशेने मुंबईतून जात होते आणि मुंबईतनं त्यांनी एक खासगी विमान घेतलं होतं। या विमानात त्यांच्यासोबत त्यांचे सूर्यसहाय्यक आणि सुरक्षा रक्षक सुद्धा होते। शहराच्या बाहेर असलेला हा विमानतळ आहे, त्यामुळे शहरातनं जाणारी जी यंत्रणा आहे, शहरातनं जाणारी जी मदत आहे, तिला काही वेळ लागू शकतो। मात्र उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो, त्या ठिकाणी त्यांच्यासोबत अँब्युलन्स आणि पोलीस यंत्रणा सुद्धा असते आणि शिवाय एअरपोर्टच्या ज्या फायर सिस्टीम्स आहेत, फायर ब्रिगेड सिस्टीम ज्या आहेत त्या देखील तिथे असणारच आहेत। त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या तातडीने यंत्रणा आता कामाला लागलेल्या आहेत। जीवितहानी अपघात काही झालेली आहे का याबाबत कुठली माहिती जरी नसली तरी सुद्धा सगळ्यात आधी प्राथमिक उपचार जे आहेत ते काही या जखमी झालेल्या त्यांच्या स्टाफ असेल यांच्यावर केले जाण्याची माहिती आहे। अक्षय, ज्यांनी आता टीव्ही स्क्रीन ऑन केली असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती एकदा सांगा। निश्चित आपण बघू शकतो की उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सभा ज्या आहेत त्या आज बारामती आयोजित केल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतनं अजित पवार यांनी एक खासगी विमान घेतलं होतं, ज्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा स्टाफ आणि काही सुरक्षा रक्षक असे बारामतीच्या दिशेने निघाले होते। अजित पवारांची नेहमीची सवय आहे की सकाळी लवकर कामाला निघायचं, त्यामुळे अजित पवार हे स्वतः त्या खासगी विमानात होते आणि सकाळी मुंबईतून हे विमान टेक ऑफ झाल्यानंतर बारामतीच्या दिशेने जेव्हा त्यांनी उड्डाण घेतलं, बारामती मुंबई हे अंतर फार जरी नसलं तरी बारामती विमानतळाच्या जवळ जेव्हा हे विमान पोहोचलं तेव्हा विमानाने अचानक पेट घेतलेला होता आणि त्या पेट घेतला असताना जेव्हा लँडिंगची सिस्टीम ऑन केली त्यामुळे हे विमान जे आहे ते काहीशा त्या विमानाला अपघात झाला। उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः त्या विमानात आहेत आणि त्यासोबत इतर काही त्यांचा स्टाफ असेल, बॉडीगार्ड असतील, ओएसडी असतील, सूर्य सहाय्यक असतील, हे सुद्धा त्या विमानात आहेत आणि प्राथमिक माहिती जी आहे ते 3 ते 4 जण या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आता सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या देखील अलर्ट मोडवर आहेत। सगळ्यात आधी उपमुख्यमंत्र्यांचा सगळा स्टाफ आहे, स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना देखील आता या ठिकाणी त्यांची जी यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे आणि जे काही जखमी आहेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। अक्षय, उपमुख्यमंत्र्यांशी कुणाचा संपर्क झालाय का, त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली? मुंबई खरं तर हा एअरपोर्टचा भाग आहे आणि ज्या ठिकाणी सगळ्या सिस्टीम फ्लाईट मोडवर असतात, त्यामुळे सूर्य सहाय्यक किंवा त्यांचे ओएसडी यांच्याशी आता कुठलाही संपर्क झालेला नाही। जे अजित पवारांचे इतर स्टाफ आहे त्यांच्याशी आमचं बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी देखील प्राथमिक माहिती आम्हाला याबाबतची मिळालेली आहे, मात्र अधिकृतरित्या कुठलीही बातमी किंवा कुठलीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही। आम्ही देखील या संपूर्ण माहितीची टाइमलाईन जी आहे ती घेत असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे। मात्र अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची कन्फर्म माहिती, कन्फर्म अपडेट जो आहे तो पुणे पोलीस ग्रामीण जे अधीक्षक संदीप गिल आहेत त्यांनी दिलेली आहे आणि पोलीस यंत्रणा सुद्धा सध्या त्या कामात व्यस्त असल्यामुळे पोलीस अधिकारी किंवा इतर यंत्रणा सध्या आपण जर पाहिलं तर कुठलेही यावर अद्याप कुठलेही भाष्य करायला तयार नाहीत। मात्र अपघात झाल्याची कन्फर्म अपडेट जी आहे ती पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं।